नमस्कार. जय श्रीराम, जय श्री गुरुदेव दत्त. मी जान्हवी आणि माझ्या चॅनलमध्ये परत एकदा सगळ्यांचं खूप स्वागत. आत्तापर्यंत मी तुम्हाला काही असे व्हिडिओज तुमच्यासमोर सादर केले, ज्याच्यामध्ये मी काही आध्यात्मिक माहिती तुमच्याबरोबर शेअर केली आहे. आज त्या शृंखलेमध्ये मी हनुमान चालीसेविषयीची माहिती तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. आणि हनुमान चालीसा कोणाला माहिती नाही, ती सगळ्यांनाच माहिती आहे. परंतु ती कशाप्रकारे रचल्या गेली याविषयी आज आपण थोडंसं बोलणार आहोत. आणि त्याचबरोबर हनुमान चालीसेचे फायदे याविषयी पण बोलणार आहोत. तर हनुमान चालीसा तुलसीदासांनी लिहिलेली आहे, परंतु त्याची अशीही गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये ती कशाप्रकारे त्याची रचना झाली त्याविषयी सांगतात की अकबराने तुलसीदासांना बोलवून म्हटलं की तुम्ही मला श्रीरामांचं दर्शन घडवून द्या. तेव्हा अकबर म्हणाले तेव्हा तुलसीदास म्हणाले की जे भगवान प्रभू आहेत राम, ते फक्त अशाच लोकांना दर्शन देतात जे त्यांचे खरे भक्त असतात. आणि असं हे सगळं ऐकल्यानंतर अकबराला राग आला आणि त्यांनी तुलसीदासांना कारागृहात डांबून ठेवलं. असं म्हणतात की त्या कारागृहात त्यांनी ही हनुमान चालीसेची रचना केली. याला चालीसा याच्यासाठी म्हणतात की याच्यामध्ये 40 ओव्या आहेत आणि ही खूपच सोप्या शब्दात त्यांनी लिहिलेली आहे आणि त्याचा अर्थही खूप सुंदर आहे. तर अशी ही हनुमान चालीसा जेव्हा त्याची ती रचना तुलसीदासांची पूर्ण झाली, त्यावेळेला असं म्हणतात की दिल्लीमध्ये माकडांच्या टोळीने हल्ला केला. सर्वत्र त्यांनी नासधूस केली आणि त्यावेळेला अकबराला आपली चूक जाणवली की आपण जे केलं ते चुकीचं आहे आणि मग त्यांनी तुलसीदासांना सोडून दिलं. तर अशी ही कारागृहामध्ये हनुमान चालीसेची रचना झालेली आहे, अशी एक गोष्ट आहे. आणि ही हनुमान चालीसा खरंच खूप जास्ती आपल्याला बुद्धी, बल आणि त्याचबरोबर संकटांवर मात करण्याची शक्ती आपल्याला या हनुमान चालीसेतनं मिळते. कारण यामध्ये त्यांनी म्हटलेलंच आहे की बलबुद्धी विद्या देही असं याच्यामध्ये सांगण्यातच आलेलं आहे. आणि हेही शेवटी म्हटलं आहे की जो यह पडे हनुमान चालीसा होय सिद्धिसा की गौरीसा, तुलसीदास सदा हरिचेरा कीजेनाथ हृदय महडेरा, पवनतनय संकटहरण मंगल मूर्ती रूप, राम लखन सीता सहित हृदय बसव सुरभूप, पवनसुत हनुमान की जय, जय जय बजरंगबली की जय. तर अशी ही हनुमान चालीसा तुम्ही तुमच्या नित्य उपासनेमध्ये जरूर सम्मिलित करा. जर ती तुम्हाला पाठही नसेल तर ती तुम्ही 2-4 वेळा बघून म्हटली की ती लगेच पाठ होते. कारण तिची भाषा अवघड नाही, शिवाय ती छोटी आहे. तर त्याच्यामुळे ती जरी तुम्ही लावून जरी ठेवली फोनवर, तरी ती ऐकून ऐकून पाठ होते. कारण याचे फायदे अनेक आहेत. आणि मेन म्हणजे तुम्हाला ही हनुमान चालीसा म्हटल्यावर जी काही भीती आपल्याला वाटत असते ती खूप कमी होते आणि त्याचबरोबर मनःशांती पण मिळते. तर अशी ही हनुमान चालीसेची थोडक्यात माहिती. आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. नवीन व्हिडिओत लवकरच भेटूया. तोपर्यंत माझ्या चॅनलला शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.